नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन वित्त विभागामार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 29,200 रुपये ते 92,300 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिलं जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे सादर करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ तुमच्या या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोषागारे नाशिक यांच्यामार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी गट क पदासाठी कनिष्ठ लेखापाल या पदासाठी वॅकन्सीज या ठिकाणी निघालेले आहेत। 19,900 ते 92,300 रुपये इतके वेतन जे आहे दरमहा तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल, प्लस भत्ते या ठिकाणी वेगळे या ठिकाणी असणार आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सी जे आहेत आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत। एकूण या ठिकाणी 59 जागांची वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 16 वॅकन्सीज आहेत। इतर कॅटेगरी आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। या ठिकाणी अर्ज जे आहेत 24 जानेवारी 2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज जे आहेत या ठिकाणी करू शकणार आहात। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी कनिष्ठ लेखापाल या पदासाठी संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तांत्रिक अर्थ या ठिकाणी आवश्यक आहे। मराठी टंकलेखनाचा वेग तुमचा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग तुमचा 40 शब्द प्रति मिनिट संदर्भातील वाणिज्य प्रमाणपत्र जे आहे तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे। वयमर्यादा जी आहे किमान वयमर्यादा 19 वर्ष या ठिकाणी आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि कमाल वयमर्यादा 38 वर्ष या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी असेल। मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची कमाल वयमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अनाथ व्यक्तींसाठी देखील 45 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी देण्यात येणार आहे। परीक्षा शुल्क जे आहे त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये या ठिकाणी असेल। माजी सैनिकांना परीक्षा शुल्क या ठिकाणी माफ असणार आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे। त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील आपल्याला वेबसाईट मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।